दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला जवळपास 25-26 दिवस उलटलेले आहेत. संपूर्ण देश आता खडबडून जागा झालेला पाहायला मिळतोय. जवळपास सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मिळालेला आहे. ऑलमोस्ट सगळेच नेते आता जंतर मंतरला जाऊनही आलेले आहेत. ज्यांना जाणं शक्य नाहीये त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांमधून पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळेच मुख्य चेहरे, मुख्य नेते जे आहेत ते सुद्धा जाऊन आलेत आणि या आंदोलनाला आता कुठेतरी एक व्यापक स्वरूप लाभताना पाहायला मिळतंय. हे आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. पालक या सगळ्यामध्ये आलेले आहेत. अनेक संस्था, संघटनांनी या सगळ्याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय आणि हे आंदोलन आता केवळ नीट पेपर फुटीचं आंदोलन न राहता एक मूवमेंट तयार होतीये की काय, असं एकंदरीत वातावरण निर्माण झालंय. नेमकं विद्यार्थ्यांना या सगळ्यावरती काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्था, संघटनांमध्ये काम करणारे, शिक्षण घेणारे सगळे विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी आपण थेटपणे बोलणार आहोत. काय वाटतं एकंदरीत आत्ताची सगळीच भूमिका आणि दुसरीकडे सरकार पक्षामध्ये असलेले जे अनेक नेते आहेत किंवा आपले मुख्यमंत्री असतील यांच्याकडून कंटिन्युअसली काही असे स्टेटमेंट केले जात आहेत. कधी आतंकवादी म्हटलं जात आहे विद्यार्थ्यांना, कधी असं म्हटलं जात आहे की विरोधक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचे राजकीय अजेंडे पार पाडतात असं म्हटलं जात आहे. काय नेमकी तुमची भूमिका? आज पाहू शकता देशामध्ये जो शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे, वेगवेगळे पेपर लीक होत आहेत, त्याच्याविरुद्ध अभिजित दिपके सर असतील, सोनम वांगचुक सर असेल, यांनी जे काही दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मुवमेंट सुरू केली तिला आज एक व्यापक स्वरूप आलेलं आहे. आणि हे काही जे लोक म्हणतात की आम्ही दहशतवादी वगैरे आतंकवादी म्हणतायत, तर त्यांनी जरा एकदा संपूर्ण देशभर फिरावं, हे आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन पाहावं. ही सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य विद्यार्थी आणि स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी आलेले आहेत. कारण की ज्यावेळेस नीटचा पेपर लीक झाला, किती 22 लाख कुटुंब, 22 लाख विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला. महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर लीक झाला, पुन्हा पोलीस भरतीचा पेपर लीक झाला, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. तर हा प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक घराचा विषय आहे. त्याच्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. आणि आतंकवादी तुम्ही कुणाला म्हणताय? म्हणजे एकेकाळी भगतसिंगाला पण आतंकवादी म्हणलं गेलं होतं, पण त्यांनीच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही. आणि आमचा हा जो लढा आहे तो शिक्षण व्यवस्थेमधलं जे पारतंत्र्य आलेलं आहे, भ्रष्टाचार माजला आहे, त्याच्याविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. आणि आमचं आता तुम्ही पाहू शकता पुण्यामध्ये जे उत्स्फूर्तपणे आंदोलन झाले, त्याच्यात ना कोणता पक्ष होता, ना कोणता झेंडा होता, ना कोणता नेता होता, तरीही हजारोच्या संख्येने विद्यार्थी जमत होते. कारण ते स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे. मग कुठंतरी तुम्हाला ह्याची जाणीव झाली पाहिजे की विद्यार्थ्यांचे जे असतील प्रलंबित प्रश्न ते सोडवा तुम्ही आणि शिक्षण व्यवस्थेतला भ्रष्टाचार थांबवा. नाहीतर मग जर विद्यार्थ्यांनी मग नंतर राजकीय व्यवस्थेच्या परिवर्तनाची मागणी केलं तर तुम्हाला अवघड होईल. कारण की आजूबाजूच्या देशामध्ये ज्या वेळेस अशा मुवमेंट सुरू झाल्या ते कुठंतरी विद्यार्थ्यांनी, तरुणांनी सुरुवात त्या मुवमेंटची केली आणि ती नंतर पुन्हा राजकीय आंदोलनामध्ये परावर्तित झाली. मग त्यावेळेस जे झालं तर नेपाळ असेल, बांगलादेशमध्ये असेल, तशी परिस्थिती भारतात येऊ नये ह्याची जिम्मेदारी तुमची आहे. नक्कीच. भारत हा युवकांचा देश आहे असं म्हटलं जातं. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. पण त्याच तरुणांपैकी काही लाख तरुण जेव्हा एखाद्या आंदोलनाला बसतात, ते आंदोलन दडपण्यासाठी म्हणून सरकारच्या वतीनं हजारो पोलीस उभे केले जातात. या पोलिसांकडून विशेषतः मुलांना मारहाण झाली, लाठीचार्ज झाला वगैरे, अश्रुधारांच्या नळकांड्या वगैरे सोडल्या, आपण हे सगळंच मान्य करूयात. पण ज्या पद्धतीनं तिथल्या काही मुलींना, महिलांना मारहाण झाली, अगदी 10-12 वर्षांच्या 1-2 मुलांना सुद्धा मारहाण झाल्याचे काही व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतात. काय वाटतं, विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीनं लाठीचार्ज होतो राजधानी दिल्लीमध्ये, संसदेच्या अगदी जवळ? दिल्ली या ठिकाणी जे काही आंदोलन चालू आहे त्याचे वेगवेगळे व्हिडिओ असतील, फोटो असतील, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहोत. विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये अतिशय भयानक परिस्थिती आपण पाहिली. त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांना मारण्यात आलं, लाथाबुक्क्या मारण्यात आल्या. आणि या सर्व गोष्टी होत असताना लोक त्या ठिकाणी पाहत आहेत. म्हणजे आंदोलक, असे काही व्हिडिओ आहेत की आंदोलक शांततेच्या मार्गाने आहेत, प्रामाणिकपणे चालण्याचं काम करत आहेत. एखादा पोलीस अधिकारी येतोय, त्याच्या पायात पाय घालतोय, त्याला पाडतोय, त्याला मारतोय, अशी देखील परिस्थिती होती आहे. तर मला असं वाटतंय या गोष्टीचा पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो. आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी आहोत. या ठिकाणी आम्ही आमच्या परीने निषेध व्यक्त करत आहोत. आमचे काही सहकारी बांधव गेल्या 25-30 दिवसांपासून दिल्ली या ठिकाणी आहेत आणि ते आम्हाला सातत्याने त्या सर्व गोष्टींची माहिती किंवा अपडेट देत असतात. मला सरकारला हाच प्रश्न विचारायचा आहे की लाखोच्या संख्येने जेव्हा सर्व वयोगटातील मुलं असतील, मुली असतील, पालक असतील, एखाद्या प्रश्नांना घेऊन जर रस्त्यावरती येत असतील आणि सरकारला प्रश्न विचारत असतील, तर सरकार त्या प्रश्नांचं उत्तर देणं त्यासाठी ते बांधील आहेत. आणि उत्तर द्यायचं नाही, राजीनामा घ्यायचा नाही, म्हणून वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले जातात. सुरुवातीला आपण म्हटलात की कशा पद्धतीने काही राजकीय व्यक्तींकडून आतंकवादी वगैरे असा शब्दप्रयोग केला जातो. तर मला असं वाटतं की या तरुण कार्यकर्त्यांना, आंदोलकांना, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने
त्यांच्यावर आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही त्या गोष्टीचाही विरोध करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सरकारने या सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. विशेषतः जे आंदोलक म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जिथे कुठे भारतीय लोक असतील, विद्यार्थी असतील, ते आता त्या ठिकाणावरून आपला निषेध व्यक्त करत आहेत. जास्तीत जास्त संख्येने ते मूवमेंट पुढे घेऊन जात आहेत. तर मला असं वाटतं की हे केवळ आता विद्यार्थी चळवळ न राहता ती एक जन आंदोलन झालेलं आहे आणि या जन आंदोलनामधून नक्कीच सकारात्मक काहीतरी गोष्टी घडतील असा आशावाद आम्हाला आहे. नक्कीच हे आंदोलन जे आहे ते अभिजित दिपकेंनी सुरुवात केलेली होती. त्यानंतर सोनम वांगचुक सर त्याला जॉईन झाले आणि आता इतक्या मोठ्या संख्येमध्ये हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतं. या आंदोलनाला गेल्या 2-3 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नेते जाऊन आलेले आहेत त्या ठिकाणी आणि जेव्हा हे सगळे विरोधी पक्षातले नेते त्या ठिकाणी जातात त्यानंतर आता असे स्टेटमेंट यायला लागलेले आहेत की हे आंदोलन आता राजकीय होतंय की काय, किंवा राजकीय पक्ष स्वतःची पोळी भाजण्यासाठी या आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांचा वापर करून घेतात असा एक आरोप केला जातोय. त्यावर काय वाटतं? पहिली गोष्ट ही समजली गेली पाहिजे की राजकीय पक्ष असतात, या राजकीय पक्षांची भूमिका काय असली पाहिजे. तर हे राजकीय पक्ष जे कुठले अपोजिशनमध्ये असतात त्यांची भूमिका हीच असली पाहिजे की समाजाचं भलं कसं होईल, पब्लिकचं भलं कसं होईल आणि त्यांचे प्रश्न हे राजकीय पक्ष उचलत असतात. भारतीय जनता पक्ष जेव्हा विपक्षमध्ये होता, जेव्हा अपोजिशनमध्ये होता, त्यांनी देखील अशाच प्रकारची आंदोलनं केलीत. मग तेव्हा देखील असेच प्रश्न विचारले जाऊ शकत होते. पण असं नाही आहे. कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही विरोधी पक्ष नेता असेल किंवा कुठलाही विरोधामध्ये असलेला राजकीय पक्ष असेल, त्याचं कामच आहे सरकारला प्रश्न विचारणं. त्यामुळे राजकीय पक्षांची भूमिका ही बरोबर आहे. हा पहिला मुद्दा आहे. मुद्दा क्रमांक दुसरा तुम्हाला समजलं गेलं पाहिजे की भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदार पदावर असलेले पदाधिकारी आणि मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ते विद्यार्थी अराजक माहोल एकंदरीत करत होते. मला असं त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही विचार करा, तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा किंवा तुमचे लेकरं जर तिथे असते आणि अशाच पद्धतीने त्यांच्याबरोबर जर झालं असतं तर तुम्ही काय म्हटलं असतात? तुम्हाला माफी मागितली पाहिजे की एक मुख्यमंत्री असून, एक जबाबदार मुख्यमंत्री असून तुम्ही अशा पद्धतीने बोलताय. सदाभाऊ खोत हे म्हणतात की ते विद्यार्थी टेररिस्ट आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही वाक्य वापरत असाल तर देशद्रोही कोण आहे हा प्रश्न हा विद्यार्थी आज तुम्हाला विचारणार आहे. त्यामुळे या दोघाही व्यक्तींनी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या ट्रोलर्सनी, जे कुठले भाड्याचे ट्रोलर्स आहेत सोशल मीडियावर, त्या सगळ्या लोकांनी या गोष्टीच्या भावनांना लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या माफी मागितली पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करतायत ते चुकीचे आहेत की बरोबर हे तुम्ही नक्कीच पाटाळलं पाहिजे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा इथे असा आहे की लोकशाही, खऱ्या अर्थाने भारताची लोकशाही धोक्यात आहे का हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही टॅकल करताय, तुम्ही भेटायला येत नाही. 20 दिवस झाले सोनम वांगचुकजी जेव्हा उपोषणाला बसले, 20 दिवस एकही व्यक्ती त्यांना भेटायला आला नाही. आणि जेव्हा लाखोच्या संख्येने विद्यार्थी संसद मार्च करतात तेव्हा तुमचा एक प्रतिनिधी तिथे भेटतो आणि त्यांना असं सांगतो की मला सरकारची चर्चा करावी लागेल, आणि तेव्हा सुद्धा ते राजीनामा द्यायला अजिबात तयार होत नाही. याचा अर्थ इतकाच होतो की भारतीय जनता पक्ष हा कुठल्याही पद्धतीने नैतिक जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. या देशामध्ये लाल बहादूर शास्त्री सारखे नेते होऊन गेले, ज्यांनी जेव्हा तमिळनाडूमध्ये ट्रेन डिरेल झाली आणि काही लोकांचा तिथे मृत्यू झाला तेव्हा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. यांच्यामध्ये ती नैतिकता सुद्धा वाचली नाहीये. यातूनच कळतं की ते लोकशाहीला अजिबात जुमानत नाहीये, ते लोकशाहीला अजिबात लक्षात घेत नाहीयेत. आणि भारताचं भविष्य जे युवक आहेत त्यांच्या विरोधात कटकारस्थान करण्याचं काम इथली सरकार करते. नक्कीच सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की हे केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून या आंदोलनाला फारशी कोणी दखल घेतलीच नाही. 20-21 दिवस कुणीच दखल घेतली नाही. जेव्हा या आंदोलनामध्ये काही राजकीय नेते तिथे जाऊन भेटायला लागले त्यानंतर खरं तर दखल घेतली गेली. म्हणजे ज्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी तिथे गेल्यामुळे कुठेतरी आंदोलनाची दखल घेतली गेली त्यांनाच परत असं म्हणायचं की तुम्ही राजकीय पोळी भाजताय, हा विरोधाभास वाटतो. आणि 100% बरोबर आहे. कारण आपण जर आता बघितलं आजची परिस्थिती, म्हणजे आताही जर राजकीय पक्षांचे नेते गेलेच नसते तिथे तर अजून तरी दखल घेतली गेली असती का? नाही, मला असं वाटतं की आता जेवढा जनसमुदाय दिल्लीमध्ये आलेला आहे त्या सगळ्या लोकांना बघून आणि त्यांच्यावर जे
लाठीचार्ज वगैरे झाला आहे ते सगळं बघून मला वाटत नाही की आता बाकी जनता शांत बसेल. ह्यामध्ये आता तसं पण बाकी जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी सांगितलं की कुठलाही झेंडा न घेता, कुठलाही बॅनर न घेता फक्त महापुरुषांचे फोटो घेऊन आपण या आंदोलनात उतरूया. त्यामध्ये पार्टीचा आता विषय राहिला नाही. हा फक्त मला असं वाटतं की आता फक्त नीटचा मुद्दा न राहता जे सर्व सेक्टरमध्ये इंडियन डेमोक्रेसी किंवा इंडिया कंट्री ॲज अ कंट्री जे बॅकफुटला जाते, मग ते इकॉनॉमी असू दे, इंडियन रुपी असू दे किंवा फॉरेन एक्सचेंज असू दे, करप्शन असू दे, या सगळ्या गोष्टींचा जो 12-15 वर्षाचा राग लोकांमध्ये आहे तो कुठंतरी आता बाहेर येतो आहे. तो नीटच्या माध्यमातून बाहेर येतो आहे. पण त्यामध्ये असे सुद्धा बरेच व्यक्ती आहेत ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची चीड आता सरकारबद्दल झालेली आहे आणि त्याचा जबाबदार कोण आहे हे त्यांना पाहिजे. कारण इतके वर्ष झालं आपले पंतप्रधान एकसुद्धा पत्रकार परिषद घेत नाही, कुठलेही मंत्री असू दे ते कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देत नाही, फक्त निर्णय घेतात, लोकांवर निर्णय लादतात. ह्याचा जो गैरवापर ह्यांनी ताकदीचा जो केलेला आहे त्याची जी चीड आहे लोकांमध्ये ती आता आपल्याला रस्त्यावर दिसते. नक्कीच. ज्या सरन्यायाधीशांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं, त्यांनी तरुणांना झुरळ असं संबोधलं आणि त्याच्यानंतर ही मुवमेंट सगळी उभी राहिली. दुसरीकडे सरन्यायाधीश आज पुन्हा असं म्हणतात की आम्हाला हे जे काही जंतर मंतरचे मारहाणीचे व्हिडिओ आहेत हे बघण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये, आमचा वेळ वाया घालवू नका, या सगळ्या याचिका परत करू. खरी जे गोष्टी असं जे म्हणत आहे न्यायपालिका वगैरे, आता आपण सध्याची परिस्थितीवरून आपण सांगू शकतो की सगळे लोक एकत्र येण्याचं कारण काय आहे. जे सोनम वांगचूक सरांमार्फत किंवा CGP मार्फत जे जेन्युन प्रश्न जे उभे केले आहेत त्या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत का हे विचारण्यासाठी जनता रोडवर आली आहे, रस्त्यावर आली आहे. तरी नाही का जर कोणती न्यायपालिका असो, ज्युडिशियल सिस्टीम, इलेक्शन कमिशन्स, हे सगळे नाही का आपल्याला असं दिसून येत आहे की सगळे एक पक्षासोबत म्हणजे BJP पक्षासोबत नाही का असं मिळलेले आहे आणि सगळे मिळून हे सिस्टीमसोबत नाही का विद्यार्थ्यावर कसं अत्याचार करता येईल, प्रश्नाले कसे डावलता येईल, जे जेन्युन प्रश्न उभे केले आहेत त्या प्रश्नाकडे न विचार करता जे लीडर आहे जे काहीतरी असं 10 प्रश्न जर सपोज आपण जर जेन्युनली जर असं उभे झाले असेल त्यापैकी 1-2 प्रश्न चुकीचे सांगून कसे काय त्या गोष्टी असं निगेटिव्हली कसे पोट्टे करायचे असं प्रयत्न करताय आणि हे सगळं सिस्टीम BJPच्या माध्यमातून कसे आपल्याला शो ऑफ करताय, जनतेला कसे डावलण्याचा प्रयत्न करतात, दडपशाही करताय. मला असं म्हणायचं आहे की BJP सरकार किंवा मोदी सरकार जे आहे ते ह्या दडपशाहीच्या विरुद्ध हे दडपशाही न करता दडपशाहीऐवजी एक संवादाची जर भूमिका त्यांनी स्वीकारण्यात आली आणि एक सकारात्मक निर्णय कसा घ्यावा याच्यावर विचार करायला पाहिजे. जर एखादी विषय जर जेन्युन असेल किंवा जे प्रश्न उभे आले ते जर प्रश्न जर जेन्युन असेल तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते बांधिलकी आहे. प्रश्न विचारणे किंवा मतभेद मांडणे हे किंवा शांतता मार्ग आंदोलन करणे हे जनतेचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर ते अधिकार जर तुम्ही आमच्यापासून छिनवून घेत असाल आणि ते अधिकाराचे आम्हाला लायकीचे ठेवत नसाल आणि आमच्या प्रश्नाला तुम्ही योग्य न्याय देत नसाल, न्यायाशी संबंधित असणाऱ्या प्रश्नाला जर तुम्ही जर डावळत असाल तर आता जनताला हे शांत बसणार नाही असं मला वाटते. आणि कुठेतरी नाही का हे फक्त नीटपर्यंत हे मुद्दा राहिला नाही तर हे प्रश्न आता लोकशाही खरंच या देशात जिवंत आहेत का याचा प्रश्न तरी उभा झाला आहे. तरी ह्या प्रश्न आता जर लोकशाही कसं का आपल्याला जिवंत ठेवता येईल आणि लोकशाही कसं का आपल्याला पुढे टिकून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी असं म्हणाल की योग्य निर्णय जर घेण्यात आला नाही तर हे जे आंदोलन निर्माण झालं आहे या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप होऊ शकेल आणि वेगळं स्वरूप जर घेतलं तर हे देशासाठी ही गोष्टी एक खूप अडचणीची बनू शकते. नक्कीच. हे आंदोलन गेल्या जवळपास आता महिनाभर आपण धरून चालू आहेत, महिनाभर ही सगळी मुवमेंट सुरू आहे. असं सगळं असताना आता मात्र असे स्टेटमेंट्स केले जात आहेत अनेकांकडून की हे आंदोलन फंडेड आहे. कोणी म्हणतंय पाकिस्तानने फंड केलं, कोण म्हणतंय चायनाने फंड केलं. खरंच फंडिंगमुळे इतके सगळे विद्यार्थी एकत्र येऊ शकतात, पालक एकत्र येऊ शकतात? नाही, हा मुद्दा जो आहे CJPने जे आंदोलन उभं केले हा मला वाटत नाही की हा मुद्दा फंडिंगचा असेल किंवा काय असेल. हा नीटचा प्रश्न आहे आणि पेपर फुटी आहे. आज विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील 10-10 वर्ष अभ्यास करतात आणि आपलं सगळं आयुष्य पणाला लावतात आणि इकडे पेपर फुटला जातो आणि हे कसं म्हणू शकतात की हा फंडिंगचा विषय आहे. तर मला वाटतं की जे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी ते उतरलेले आहेत आणि ते का नक्षलवादी नाहीत किंवा आतंकवादी नाहीत, ते आपला हक्क मागतायत आणि सरकारने त्यावर सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. आज दिल्लीमध्ये आपण काही दिवसापासून बघतो आहे तर मारहाण होते, महिलांवर अत्याचार होतो, लाठीचार्ज होतो. हा कुठंतरी लोकशाहीला एक काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि आपल्या देशातील लोकशाही एक सर्वोच्च लोकशाही आहे आणि या लोकशाहीला असं जर दगाफटका होत असेल आणि इथल्या स्टुडंटला असं जर होत असेल तर सरकारने हा निर्णय घेऊन लवकरात लवकर विद्यार्थ्यांना
रस्त्यावर न उतरता आपण एक लोकशाही मार्गाने निर्णय दिला पाहिजे. काय वाटतं गेल्या काही दिवसांपासून जर आपण काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर अनेक मूलभूत गोष्टींसाठी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना प्रोटेस्ट करावे लागतात, खेळाडूंना करावे लागतात, आता विद्यार्थ्यांना करावे लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारने जी गोष्ट सहज दिली गेली पाहिजे सरकारकडून ती गोष्ट मिळवण्यासाठी खूप जास्त झगडावं लागतंय असं वाटतंय का आताच्या घडीला? 100% कुठलीही गोष्ट जर सरकारच्या विरोधात बोललो आणि सर्वजण जर त्या गोष्टीसाठी एकत्र आले तर सरकारला वाटतं की त्यांनी ती करूच नाही. आता शेतकऱ्यांचं तर तुम्ही मागचं आंदोलन बघितलं दिल्लीला, त्यांच्यावरती पण तशाच पद्धतीने त्यांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावरती वॉटर गननी त्यांना इजा पोचवली. ते त्यांचा हक्क मागण्यासाठी तुमच्याजवळ आले. आता तुम्ही बघितलं की भाजप सरकार ह्यांचा जो भांडवलशाही वर्ग आहे त्यांचे जे शिक्षण सम्राट आहेत त्यांच्या कोचिंग क्लासेसचा निकाल 100% लावण्यासाठी त्यांनी नीटचा पेपर फोडला. आणि नीटचा पेपर तुम्ही फोडल्यानंतर जे त्याच्यासाठी 12 विद्यार्थ्यांनी त्या प्रकरणात आत्महत्या केली. आता या सर्व प्रकरणात विद्यार्थी कुणाला विचारणार तर शिक्षण मंत्र्यालाच विचारणार. या सर्वासाठी काल तुम्ही बघितलं जंतर मंतरवरती विद्यार्थी, पालक आणि सर्व राजकीय संघटनेचे लोक धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागायला घेतले. आणि राजीनामा मागायला गेले त्याच्यावरती सरकारने काय केलं, सरकारने जे पोलिसाच्या रूपात जे राक्षस उभा केले त्यांनी त्यांच्या काठीवरती खिळे लावले आणि विद्यार्थ्यांना मारलं. तिकडं त्यांनी महिला बघितली नाही आणि पुरुष बघितलं नाही, जो दिसलं त्याला मारलं. आणि त्यांनी डरचा माहोल असा बनवला की हवेत तुम्ही एअरगन सोडणे आणि विद्यार्थ्यांवरती ते एअरगन पायाखाली ब्लास्ट करणे. आणि येता जाता जे विद्यार्थी नॉर्मल चालत होते त्यांना पण पाय टाकून तुम्ही खाली पाडलं. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही दडपशाही करायचा प्रयत्न करत आहात का? आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जोपर्यंत या देशाचा युवक घेत नाही, विद्यार्थी घेत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. नक्कीच हे सगळे प्रश्न निर्माण होत असताना दुसरीकडे आणखी जास्त गंभीर सिच्युएशन तिथे तयार होताना पाहायला मिळते की या सगळ्यावरती अधिकृतरित्या कुणीही बोलत नाही. ज्या धर्मेंद्र प्रधानांना प्रश्न विचारले जात आहेत ते अजूनही मीडियाच्या समोर येत नाहीत, त्यांच्याकडून चर्चेसाठी कुठलाही वाव मिळत नाही. दुसरीकडे JP नड्डा वगैरे चर्चा करतात, पण जे या सगळ्याची अकाउंटेबिलिटी ज्यांनी घ्यायला पाहिजे, ज्यांच्यावरती आरोप होतात त्यांना मात्र कुठेतरी सरकार प्रोटेक्ट करून ठेवतंय असं वाटतं का? कारण काल त्यांचा संसदेतून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला ज्यामध्ये ते अक्षरशः स्मित हास्य करत असे बाहेर पडलेले आहेत, कुठलंही टेन्शन चेहऱ्यावरती दिसून येत नाही. अत्यंत म्हणजे लोकशाहीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे की तुमच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर आहेत तरी सुद्धा सरकारचा एक प्रतिनिधी जात नाही आणि बोलत नाही. असं कसं असेल? तुम्ही लोकशाही राज्यामध्ये राहता ना. लोकशाहीचा अर्थ काय? जिथे लोक राज्य करतात आणि लोक निवडून देतात. तुम्हाला लोकांनी निवडून दिले हे तुम्ही विसरलायत का? तुम्हाला अडाणी आणि अंबानी निवडून दिलंय का? त्यांच्यासाठी तुम्हाला मीटिंग्स करायला वेळ आहे तुमच्यापाशी, पण विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला जर तुमच्यापाशी वेळ नसेल तर मग तुम्ही राजीनामा देऊन जा. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का मागला जातोय. या देशातले 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात टाकण्याचं काम धर्मेंद्र प्रधान यांनी केलंय. एकदा केलंय का? एकदा केलं नाही, हे 2दा केलंय, हे दुसऱ्यांदा आहे. मागच्या वर्षी देखील तेच झालं, यावर्षी देखील तेच झालं. काय गॅरंटी आहे की धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा न देता एज्युकेशन मिनिस्टर अजून 2-3 वर्ष राहिलेत तर पुढच्या वर्षी पण नीट एक्झाम ही फुटणार नाही याची गॅरंटी धर्मेंद्र प्रधान देऊ शकतात का? ते देऊ शकत नाही. आणि जर ते अकार्यक्षम असतील तर मग या अकार्यक्षम व्यक्तीचा राजीनामा नरेंद्र मोदी का घेत नाही? हा प्रश्न युवकांना विचारायला, म्हणजे आता युवक भाग पडलेत की हा प्रश्न त्यांना विचारलेला आहे, पण सरकार यावर काहीही उत्तर देत नाही. ते अत्यंत निगरगट्ट झालेले आहेत, राक्षसी झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांवर दडपशाही करायची, कुठल्याही पद्धतीने त्यांच्या प्रश्नांना सामोरी जायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका ही सरकारची आहे. जेव्हा नीटचा पेपर, आपण फक्त एका नीट पेपर फुटीबद्दल जरी बोललो तरी 22 लाख विद्यार्थी बसलेले होते. या 22 लाख विद्यार्थ्यांचा आक्रोश तर असणारच आहे. त्यांच्या मागे त्यांच्या फॅमिलीतले आपण 2-3 जरी ॲव्हरेज लोक पकडायला गेलो तर जवळपास 1-1.5 कोटी लोकांचा हा सगळा प्रश्न आहे. एवढी मोठी जनता रस्त्यावर असताना सरकारला आपण अनेकदा असं बघतो की आपण पॉलिटिकली करेक्ट हा एक शब्द आहे की कुणालाही दुखावताना सरकार विचार करतं की यांना दुखावलं तर पुढच्या इलेक्शनला आपल्याला याचा फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र विद्यार्थ्यांचा फटका आपल्याला बसेल. 29च्या निवडणुकांना हे सगळं आपल्याला कुठेतरी याचं उक्त फेडावं लागेल. हा मेंटॅलिटीच सरकारची राहिलेली नाही असं वाटतंय.
हां, नक्कीच. कारण हे सरकारच तुम्ही पाहू शकता, की म्हणजे मतदार यादीमध्ये घोळ करून ईव्हीएममध्ये घोळ करूनच निवडून आले ना. त्याच्यामुळे त्यांना वाटते पुढच्या वेळेसही असंच करू आपण, ईव्हीएममध्ये घोळ करू मतदार याद्यांमध्ये. पण त्यांना ह्याची जाणीव असली पाहिजे, की हा नीट परीक्षेचा पेपर फुटीचा घोटाळा 22 लाख विद्यार्थी त्यांचं कुटुंबीय धरलं तर 1-1.5 कोटीपर्यंत जाईल. पण असे घोटाळे भरपूर झालेत. महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फोडला, तोही लाखो विद्यार्थ्यांनी दिला होता. तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला, पुन्हा पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाला. असे जे हे लाखो करोडो लोक म्हणजे ह्याच्यामध्ये अफेक्ट होत आहेत यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे, ते जर उद्या रस्त्यावर उतरायला लागले आणि ते सरकारला जाब विचारायला लागले आणि मग कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली तर मग नेपाळ बांगलादेश प्रमाणे मग परिवर्तन करावं लागेल, संसद ताब्यात घ्यावी लागेल. मग जसं नेपाळमध्ये झालं की ते पळून जावं लागलं पंतप्रधानाला, तशी वेळ तुमच्यावर काल आलेली आहे. तुम्ही संसदेतून पळून गेलात, पण तुमच्याला देश सोडून पळून जायची वेळ आली पाहिजे. आम्ही आजही संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय. आमची मागणी फक्त प्रामाणिक काय आहे की शैक्षणिक क्षेत्रातला भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, पेपर लीक थांबले पाहिजेत. आणि मागील 5-10 वर्षात जेवढे पेपर लीक झालेत तर त्याची एक श्वेतपत्रिका काढा की कोण लोक आहेत ते, त्यांना काय शिक्षा झाली. पण एवढं जरी तुम्ही करत नसाल आणि तुमची अपेक्षा असेल की मग आम्ही म्हणजे फक्त सहनच करावं, तर असं चालणार नाही. हे आंदोलन आता तुम्ही पाहू शकता की एक वेगळ्या लेवलला पोहोचलेलं आहे. म्हणजे दिल्लीमध्ये जे त्यांनी अमानुष लाठी हल्ला केला तो महाराष्ट्रातील असेल, देशातील असेल, हे कुणालाही सहन झालेलं नाही. म्हणजे ती सर्वसामान्य कुटुंबातील लहान लहान मुलं महिला होते, एवढा अमानुष लाठीचार्ज त्यांच्यावर म्हणजे सगळा रक्तपात झाला. म्हणजे दिल्लीच्या इतिहासामध्ये आजचा एक ब्लॅक डे म्हणून हे नोंद कालच्या दिवसाची झाली आहे. आणि हा पूर्ण देशभर ही मुवमेंट पसरवते. कुठंतरी सरकारनं 2 पावली माघारी यावीत. ह्या सर्व घोटाळ्याची किंवा जे इतर पेपर लीक्स आहेत त्याची प्रॉपर चौकशी झाली पाहिजे. धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला पाहिजे, नाहीतर मग हे आंदोलन असंच वाढत जाईल आणि कुठेतरी याला हिंसक वळण लागू शकतं. नक्कीच. हे सगळं घडत असताना अनेक भाजपचे नेते असं समोर येऊन स्टेटमेंट करतायत की हा सगळा जो काही पेपर फुटला होता हा काही धर्मेंद्र प्रधानांनी फोडला होता का, त्यांचा राजीनामा घेऊन काय होणार आहे साध्य, असे प्रश्न विचारले जातात. सातत्याने सोशल मीडियावरून आणि एका विशिष्ट गटाकडून अशा स्वरूपाची मांडणी केली जाते की एका व्यक्तीचा राजीनामा झाला तर काय परिवर्तन होणार आहे, की व्यवस्था बदलणार आहे का. मुद्दा हा आहे की जेव्हा एखाद्या जबाबदार व्यक्तीचा राजीनामा होतो तेव्हा जनभावनेमध्ये एक समाधान म्हणा की संदेश जात असतो की कुठेतरी हे लोक स्वतःला दोषी यांनी मान्य केलेलं आहे आणि आपण ते उत्तर देत आहेत ही भावना निर्माण होणं खूप गरजेचं असतं. परंतु इथं काय झालं की चोराच्या उलट्या बोंबा, चोरी करायची आणि चोरी झालीच नाही अशा स्वरूपाची मांडणी हे लोक करत असतात आणि ते मांडणी करणारे लोक हाताच्या बोटावरती मोजणारे आहेत. म्हणजे आज पुणे शहरामध्ये जी विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये होणारी जी आंदोलनांची संख्या आणि त्याच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्या जर आपण बघितलं, आजची संख्या जर बघितली आजच्या आंदोलनाची, तर किरकोळ काही लोक आहेत जे ट्रोलर्स आहेत, अंधभक्त आहेत आणि तीच अशा स्वरूपाची मागणी करत असतात. परंतु त्यांना हे सांगावं लागेल की आता हे थांबणारं नाही आहे. आमच्या असं सातत्याने सोशल मीडियावरती आणि वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं शांततेच्या मार्गाने होत आहेत. उद्या देखील महाराष्ट्र बंदची हाक दिली गेलेली आहे. त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत आणि हा जो काही लढा आहे तो अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. तर त्याच्यामुळं राजीनामा हा झाला पाहिजे. नैतिक जबाबदारी स्वीकारणं म्हणजे काय असतं हे त्याच्यामध्ये दिसून येईल. आणि जर हे तसं करणार नसतील की आता तुम्ही मगाशी म्हटलात की यांना एवढ्या मोठ्या लोकांना दुखवण्याची भीती का नाही आहे, तर कारण हे सरकारच अनैतिक स्वरूपाचं आहे. चोरी करून, मतांची चोरी करून, त्याच्यामध्ये गफला करून हे लोक निवडून आलेले आहेत आणि मग त्यांना असं वाटतंय का हे लोक आता आमच्यासोबत असले काय आणि नसले काय तरी आम्ही निवडून येऊ, कारण व्यवस्था आमच्या हातामध्ये आहे, मशीन आमच्या हातामध्ये आहेत, सगळी यंत्रणा आमच्या हातामध्ये आहे. त्याचा गैरवापर करून आम्ही पुन्हा सत्तेमध्ये येऊ. परंतु हे त्याची काही स्वप्न पाहत आहेत ते सत्य होणार नाही, कारण शेवटी काही जरी झालं तर सत्याचा विजय होत असतो आणि त्यासाठीच हे तरुण आता रस्त्यावरती उतरले आहेत आणि नक्कीच याच्यातून सकारात्मक काहीतरी गोष्टी घडतील अशी आशा आम्ही हे सर्व तरुण मंडळी व्यक्त करतोय. नक्कीच. या सगळ्या चर्चेमधला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते मी, काय नेमका इशारा देणार आहात एक विद्यार्थी म्हणून, प्रामाणिक विद्यार्थी, अनेक वर्ष तुम्ही शिक्षण घेत असाल, तुम्ही या सगळ्यामुळे कधी ना कधी अफेक्ट झालेले असाल, तुमच्या बरोबरचं कोणीतरी अफेक्ट झालेलं असेल, काय सरकारला इशारा इथून पुढच्या काळामध्ये? नाही, आपण जर आज बघितलं तर मला वाटतं असं एकही कुटुंब नसेल महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे ह्या कुठल्या ना कुठल्या सरकारच्या एका चुकीच्या भूमिकामध्ये जे एफेक्ट नाही झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये कुठं ना कुठेतरी राग आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये कुठं ना कुठेतरी असंतोष आहे. त्यामुळं असं मला वाटतं की आता हे फक्त नीटचा मुद्दा न राहता पूर्ण आता हा युवकांचा, परत एम्प्लॉयमेंटचा, बाकी पण जे हॉस्पिटल्सचे वगैरे मुद्दे असतील ते सगळे लोक एकत्र येतील आता. आणि मला वाटतं जर आता या सरकारने ह्याच्यावर काही तोडगा नाही काढला तर मला वाटत नाही आता हे युवक थांबतील.
मला वाटत नाही की आता हा युवक आता समजून घेण्याच्या आता मनस्थितीत राहिलेला आहे जास्त काळ. त्यामुळे मला सरकारला फक्त एवढंच आवाहन करायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर सकारात्मक भूमिका ह्यामध्ये घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचंही कल्याण होईल आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही चुकीच्या मार्गाला त्यांना जायची गरज पडणार नाही. नक्कीच माझ्याबरोबर हे सगळे विद्यार्थी होते. विद्यार्थी चळवळ म्हणून CJP समोर आलं. आता त्यामध्ये जरी असं म्हटलं जात आहे की राजकीय रंग जोडले जात आहेत का वगैरे, हे सगळं जरी म्हटलं जात असेल तरी सुद्धा हे आंदोलन ज्या मुद्द्यांवरती सुरू झालेलं होतं किंवा या आंदोलनाच्या ज्या मुख्य मागण्या आहेत या अजूनही बदललेल्या नाहीयेत. या मुख्य मागण्या कुठल्याही राजकीय पक्षाशी कशाशीही संबंधित नाही, जात धर्म वगैरे अशा कुठल्याच गोष्टीशी संबंधित नाहीयेत. त्या केवळ शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहेत. त्यामुळे आता तरी इथून पुढच्या काळामध्ये सरकारला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर तसं झालं नाही तर मात्र देशामध्ये खूप मोठी क्रांती घडू शकते. अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी अनेक देशांमध्ये घडून गेलेल्या आहेत. असं म्हटलंही जात आहे की ज्या काँग्रेसच्या अधपतनासाठी जवळपास 70 वर्षांचा कालावधी लागलेला होता, कदाचित भाजप सरकार, केंद्र सरकार खूप कमी कालावधीमध्ये लोकांचा इतका मोठा रोष ओढवून घेत आहे की या सगळ्याचा फटका त्यांना खूप लवकर बसू शकतो. निवडणुका 2-3 वर्षांवरती आलेल्या आहेत. असं सगळं असताना सरकारनं आताच या सगळ्याला सिरियसली घ्यावं. जे काही आतापर्यंत त्यांच्याकडून सिरियसली घेतलं जात नव्हतं तसं इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाहीये. ही मुवमेंट थांबणार नाहीये. आतापर्यंत असं वाटत होतं की केवळ विद्यार्थ्यांची चळवळ आहे, काही लाख विद्यार्थी या चळवळीमध्ये सहभागी आहेत, पण जेव्हा या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होतो त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे सगळे कुटुंबीय, त्यांचे मित्रमंडळी हे सुद्धा त्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेले पाहायला मिळतात, पाठिंबा देताना पाहायला मिळतात. कुणी प्रत्यक्ष देत आहे, कुणी अप्रत्यक्ष देत आहे, पण पाठिंबा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे या सगळ्याचा फटका सरकारला नक्कीच बसू शकतो. त्यामुळे सरकार आता तरी जागा होत आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.